स्वाध्याय इयत्ता 9वी मराठी धडा 11 मातीची सावली. प्रश्न पहिला. खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. अ. मडक्यातील पाण्यासारखा गारवा. उत्तर. उन्हाळा जितका तीव्र तितकी मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते. आ. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली. उत्तर. आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती. ई. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने. उत्तर. चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरासारखी वाटते. प्रश्न दुसरा. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना. परिणाम. एक फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. परिणाम. सून येऊन डाफरली. 2. मनूला फरसूने शिकवले. परिणाम. मनू कुठल्याही इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. 3. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. परिणाम. आठवड्याभरातच कोसू मरण पावली. 4. मनूने जमीन विकायला काढली. परिणाम. फरसूने बैलासारखी मान डोलावली. प्रश्न तिसरा. आकृती पूर्ण करा. अ. फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. 1. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या मते ते खत होते. 2. पान न पान जमा करून तो शेतात पसरायचा. 3. या खतामुळे शेत कसदार बनायचे. 4. भात पिकानंतर फरसू, वांगी, दुधी, कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा असल्या दुबार पिकामुळे जमीन अधिक कसदार बनते. आ. पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्याच्या आधारे वर्णन करा. फरसू. छंद. दुःख. मेहनत. माणूसपण. उत्तर.
फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायची, फुलपाखरासारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे निहाळायची. हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या झाडावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे. फरसू मेहनतीमध्ये कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की तेथेच वांगी, दुधी यासारख्या भाज्यांची पिके घे. तो व त्याची बायको ही उभयंता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची. झाडापानांना उघड्यावर टाकायची नाही, हा त्याचा निर्धार होता. त्याचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो जगण्याचा आधार होता. मात्र त्याच्या भावनांची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती. फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्न करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले, पण शहरीकरणाची वावटळ त्याच्या सुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकुळ करून टाकते. प्रश्न 4. ओघतक्ता तयार करा. मनूची आई प्रार्थना करायची. एकसुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे. जेवता जेवता मनू बहिणीशी मस्ती करायचा. घासागणिक पोटात माया उतरायची. प्रश्न 5. खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. अ. आमचा जन्म या मातीत गेलता म्हणून लोक थोडं वाईट वाटते. उत्तर. आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते. आ. त्याचीच पुण्याई ई बावडी नय नदी हम नदी. उत्तर. त्याचीच पुण्याई ही विहीर नाही, नदी आहे नदी. प्रश्न 6. खालील वाक्यप्रचार, वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा. अ. टकळी चालवणे. 1. सूत कातणे. 2. सतत बोलणे. 3. वस्त्र विणणे. अर्थ आहे सतत बोलणे. आ. नाळ तुटणे. 1. मैत्री जमणे. 2. संबंध न राहणे.
3 संबंध जुळणे. अर्थ आहे संबंध न राहणे. ई डोळे भरून येणे. 1 खूप रडणे. 2 दुःख होणे. 3 डोळ्यात पाणी येणे. अर्थ आहे दुःख होणे. प्रश्न 7वा. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा. अ. फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले. उत्तर. बापजात्याची कमाई रे पोरानो. आ. फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला. उत्तर. तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीत झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. ई. फरसूचे झाडाबाबतचे प्रेम. उत्तर. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. प्रश्न 8वा. स्वमत. अ. मातेशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा. उत्तर. मातेशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगतो. तसेच इतर माणसांबद्दलही त्याला सहानुभूती प्रेम वाटते. हा बंधुभाव होय. बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला तर माणूस पण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट, कॉन्क्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहे. नदी नाले, झाडेवेली पाहण्यासाठी, चांदणे अनुभवण्यासाठी सहली काढाव्या लागतात. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळत नकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे. आ. पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर. फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. मातीत कष्ट करणे हे त्याच्या दृष्टीने खरे जीवन होते. त्यातच खरे सुख होते. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जीवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो. अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत.
कोणत्याही कारणासाठी झाड सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे निसर्गापासून तुटली आहे. ती निसर्गाची नासधूस करीत आहे. यामुळे माणूस स्वतःचे जीवन धोक्यात आणीत आहे. यातूनच बाहेर पडायचे असेल तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: कुठल्याही जमिनीच्या तुकड्याचा पर्यावरणाशी थेट संबंध असतो. जमिनीचे स्वरूप बदलले तर पर्यावरणावर लागलीच परिणाम होतो. तसेच जमिनीचा त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या परंपरेशी व संस्कृतीशी संबंध असतो. जमीन बदलली की हे सर्वच उद्ध्वस्त होते. शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाढत आहेत. घराची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल असे त्यांना वाटते. पैशासाठी जमीन विकली तर आपल्या आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात. माणूस मनाने उद्ध्वस्त होतो हे त्याच्या लक्षात येत नाही. 1.5 एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अकराळविकरा राक्षस आहे असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जीवनावर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे असे त्याला वाटत राहते. प्रभू या दर्शनाने व्याकुळ होतो, विकल होतो. हा सर्व भाव मातीची सावली या 2 शब्दातून व्यक्त होतो.